आज आपण बघूया खापरपोळी. नाश्त्याला काय करावं असा विचार करून खापरपोळीचा बेत केला. मस्त तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ भिजवून घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून वाटून घेतली. आणि मग काय त्याच्यात घातली थोडीशी हळद आणि थोडासा सोडा टाकला. कारण लगेचच मला ते बनवून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे पीठ येणंही गरजेचं होतं. जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही रात्री भिजवून ठेवा हेच पीठ. चवीनुसार मीठ घालून आता मी खापरपोळी करायला घेतली. काळ्या काळ्या भिड्यावरती मस्त अशी लुसलुसीत पिवळी खापरपोळी बघूनच खावीशी वाटत होती. मस्त कशी बघा ती परतली आहे. छान अशी खापरपोळी रेडी आहे. आणि ह्याच्यासोबत खायचं ते म्हणजे नारळाचा रस. मस्त नारळाच्या रसात भिजवलेली खापरपोळी एवढी टेस्टी लागते की तुम्ही पण करून बघा. नेहमी खावीशी वाटेल.